यांचं आगमन आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री चिरंजी सर, गरड सर, माणसां सुस्वागतम. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात. करीतो प्रेम भावे आपले स्वागत हे गुरुकुलच्या विद्यामंदिरात. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद्गीतेच्या जयंतीचा हा दिवस. सुमारे 5000 वर्षापूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णानं धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला तो हा आजचा दिवस. आणि त्या दिवसानिमित्त, गीता जयंतीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. आजचे आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरिभक्तीपरायण मावळभूषण संदीपान महाराज शिंदे आणि व्यासपीठावरती उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक, ज्येष्ठ शिक्षक या सर्वांना मी विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करून आणि भगवान कृष्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करावे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपकाय नमस्ते. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मानवतेचा, प्रकाश पसरेल सामर्थ्याचा. दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. दीपो ज्योती परब्रह्म, दीपो ज्योती जनार्दन, दीपो हरति संतापम दीप प्रज्वलन शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, आजचे प्रमुख पाहुणे, श्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता ग्रंथाचं पूजन करत आहेत आपले आजचे प्रमुख पाहुणे श्री हबप शिंदे महाराज. त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, ज्येष्ठ शिक्षक मांडोडे सर, तुम्ही पण जा. भगवद्गीता म्हणजे हे कर आणि ते करू नको असले ढोबळ नियम सांगणारा धर्मग्रंथ नाही, किंवा पापाची भीती आणि पुण्याचा मोह दाखवून भक्ती करायला लावणारी पोथी देखील नाही. गीतेतला निष्काम कर्मयोग ती सांगणाऱ्या
कर्मयोगी कृष्णाच्या जगण्यातून उमटलेले आहे. जे योग्य आहे आणि श्रेयकारक आहे ते तुला सांगितलेलं आहे असं भगवान म्हणतात. ते करायचं की नाही याचा निर्णय तुझ्या बुद्धीनं घे. म्हणजे यथा इच्छसी तथा कुरु. जशी तुझी इच्छा आहे तसं तू कर. म्हणजे कुठल्याही समस्येतून मार्ग मी काढून देईन असं सांगून दैववादी बनवत देखील नाही. आपला जो गीता ग्रंथ आहे तो ग्रंथ दैववादी देखील नाही. उद्धरेत आत्मना सांगून तुलाच तुझा जीवनाचा मार्ग शोधायचा आहे असा प्रयत्न वाद सांगणारी ती आजची गीता. आणि आज त्या गीता ग्रंथाचा हा जन्मदिवस म्हणजे आजच्याच दिवशी जवळजवळ सुमारे 5000 वर्षापूर्वी ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णानं धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक मार्गदर्शन केला तो आजचा हा दिवस. आणि म्हणून आपण हा दिवस मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करत आहोत. आजच्या दिवसाचं प्रस्तावित करण्यासाठी मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक पुरंगे सर यांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संदीपान महाराज शिंदे, माझे ज्येष्ठ सहकारी गरड सर, सूर्यवंशी सर, इतर सहकारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, खरं तर आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं प्रयोजन आपण या ठिकाणी केले आहे. हे प्रयोजन काय आहे ते खरं तर चावडे सरांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केलेलंच आहे. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगितली. गीता संस्कृत मध्ये आहे. गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. खरं तर त्यावेळी संस्कृत समजणारी जी माणसं होती ती फार अत्यल्प होती. मग त्याचा अर्थ प्राकृतात करण्याचं काम नंतर कालांतरानं म्हणजे साधारणतः 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आणि ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. ज्ञानेश्वरी देखील प्राकृतात आहे म्हणजे तेव्हाच्या मराठीत आहे. पुन्हा ती आजच्या मराठी माणसांना कळावी म्हणून त्या ओव्यांवरती भाष्य देखील झालेलं आहे. ते मराठीत झालेले आहे. आणि मला वाटतं संदीपान महाराज शिंदे यांना मी माझ्या माहितीप्रमाणे सांगू इच्छितो की किसन महाराज साखरे यांची प्रत ही सगळ्यात जास्त आदर्शवत मानली जाते असा वारकरी संप्रदायाचा एकंदरीत आढावा. आता आपल्या सर्वांना ठाऊक आहे की हा मार्गशीर्ष महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातली जी एकादशी असते या एकादशीला गीतेची जयंती साजरी केली जाते आणि तोच हा दिवस आज आपण शाळेमध्ये सेलिब्रेट करायचं ठरवलं. मुलांनो, गीतेचं सार काय आहे? गीता कुठल्याही धर्माला नावं ठेवत नाही. कुठल्याही धर्माला म्हणजे धर्मग्रंथाला पण नाही. कुराण असेल, बायबल असेल, गुरु ग्रंथ साहिब असेल, कुठल्याही धर्माला ती नावं ठेवत नाही. उलट गीता, बायबल, कुराण, गुरु ग्रंथ साहेब हे एकमेकांचे सवंगडीच आहेत. त्यातला जो सार आहे तो सगळ्यांमधला सारखाच आहे. आणि अशा प्रकारचं गीतेचं ज्ञान एका श्लोकात सांगायचं झालं तर कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, की कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका, ते आपोआप मिळणारच आहे. ते आपोआप मिळणारच आहे अशी ही गीता. असं म्हणतात की जे जे गीतेत आहे ते ते जगात आहे आणि जे जे जगात आहे ते ते गीतेत आहे.
असा एवढा मोठा अधिकार या ग्रंथाचा आहे आणि त्याची ही जयंती म्हणा, वाढदिवस म्हणा, साजरा करण्यासाठी आपण या कार्यक्रमाचं औचित्य साधलेलं आहे. आणि आज या कार्यक्रमासाठी खास मावकर सरांच्या आणि चावडे सरांच्या कल्पनेतून संदीपान महाराज शिंदे मावळभूषण यांना आपल्या शाळेमध्ये बोलवलेलं आहे. आपण महाराजांचं गुरुकुल परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूया, आभार मानूया. त्यांना मी धन्यवाद देतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक सांगतो. धन्यवाद सर. यानंतर अतिथी देवोभव या वृत्तीनं आजच्या आपल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी मी आपले शाळेचे मुख्याध्यापक फुरंडे सर यांना विनंती करतो की पाहुण्यांना श्रीफळ आणि छंद वर्गामध्ये गोंधळे सरांच्या मार्गदर्शनाखाली जे मुलं फुलं बनवतात ते फुल देऊन पाहुण्यांचा सत्कार करायचा आहे. महाराज, ही फुलं विद्यार्थ्यांनी बनवलेली आहेत आणि गोंधळे सर छंद वर्गाचे शिक्षक खूप छान प्रकारे मुलांना अशी फुलं बनवायला सांगतात. यानंतर आजच्या पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी श्री दीपक मावकर सर यांना विनंती करतो. आज प्रथमतः गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला आज पाहुण्यांचा परिचय करण्यासाठी आयोजकांनी या ठिकाणी व्यासपीठ दिलं त्याबद्दल पण प्रथमतः आयोजकांचं धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना पुढे प्रमुख पाहुणे उपस्थित झाले ते त्यांचा पेहराव पाहून असं वाटत असेल की ते कीर्तन किंवा इतर काय होणार आहे, तर तसं काय होणार नाही. आपल्याला नवीन विचार आणि त्या विचारांच्या माध्यमातून आपल्याला ते विचार कृतीत आणून आपल्या जीवनाला बदल घडवायचा आहे. प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाला जे लाभले त्यांचा परिचय करून देताना मला मनस्वी आनंद होत आहे आणि त्याचं कारण मी नंतर परिचयामध्ये कळेलच. आजचे प्रमुख पाहुणे म्हणजेच ज्यांना अनेक बिरुदावल्या लावता येतील असे मृदुंगमणी, गायनाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, तसेच उत्तम निरूपणकार आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू असे हे आपले हरिभक्तपरायण संदीपान महाराज शिंदे यांचा परिचय करून देताना मला मनस्वी आनंद होत आहे. यांचं कार्य आणि यांचं थोडक्यात परिचय. संदीपान महाराज हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेलं आई एकविरेच्या पायथ्याशी असलेलं छोटंसं गाव ज्याचं नाव शिलाटणे, या शिलाटणे गावात महाराजांचा जन्म झालेला आहे. या शिलाटणे गावातच त्यांचं प्राथमिक शिक्षण हे पूर्ण झालेलं आहे. एका छोट्याशा कुटुंबामध्ये जन्मलेले संदीपान महाराज त्यांच्या आई सावित्रीबाई आणि वडील बबनराव यांच्या पोटी जन्मलेले हे प्रथम चिरंजीव. त्यानंतर यांना एकूण संदीपान महाराज धरून 4 भावंडे आहेत, त्यामध्ये 2 बहिणी आणि संदीपान महाराज आणि त्यांचे बंधू आकाश असे हे छोटंसं कुटुंब. संदीपान महाराजांचं तसं पाहायला गेलं तर कर्तृत्व हे स्वतःच्या बळावर आजपर्यंत जे पाहताय अतिशय खडतर परिश्रम, अतिशय मेहनत घेऊन हे आज आपल्या समोर उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर संदीपान महाराज यांचे पुढील जे शिक्षण आहे माध्यमिक शिक्षण हे प्राथमिक शिक्षणाची सुविधा फक्त शिलाटणे गावामध्ये होती. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी संदीपान महाराज हे विद्या प्रसारिणी सभा म्हणजे जी नावाजलेली संस्था आहे जी लोणावळ्यामध्ये आहे, तिच्या शाखा पुण्यामध्ये आहेत आणि मळवलीमध्ये आहे. तर त्यांचं शिक्षण विद्या प्रसारिणी सभा म्हणजे VPS हायस्कूल याचं शिक्षण या मळवली या ठिकाणी झालेले आहे. त्याचबरोबर त्यांचं कॉलेज जीवन हे VPS या संस्थेमध्येच झालेले लोणावळा या ठिकाणी 12वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे.
त्यानंतर घरातील परिस्थिती मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने आणि 4 भावंडांचा हा कुटुंब आणि त्याचबरोबर आई वडील त्या कुटुंबाचे गरज भागवता संदीपान महाराज थोरले असल्यामुळे संदीपान महाराजांना कामाची गरज होती त्या काळात आणि त्यानंतर त्यांनी कामाच्या निमित्तानं कुठेतरी कंपनीमध्ये जॉब लागावा यासाठी संदीपान महाराजांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणावळा या ठिकाणी फिटर या ट्रेड करिता प्रवेश घेतला. ते करत असताना 2 वर्षाचं त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि थोडं काम करत असतानाच पुढील शिक्षणासाठी त्यांनी भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी कीर्तनकार ही पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ते आज मावळमध्ये त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, नगर अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी त्यांची कीर्तनाची सेवा किंवा कीर्तन म्हणून आणि जे ऋषीमुनींचं कार्य ते कार्य याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम ते करत आहेत. याचबरोबर त्यांचं नित्याचं काम चालू असताना कीर्तन, हरिपाठ असेल, प्रवचन असेल याचं शिक्षण घेत असतानाच त्यांना त्यांच्या मनामध्ये असलेली एक भावना होती की हे जे विचार आहेत हे विचार अनेक तरुणांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आजची नवीन पिढी, तरुण पिढी घडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या घरी दर रविवारी आणि दर गुरुवारी, दर रविवारी लहान मुलांसाठी म्हणजेच आपल्या वयाची मुलं या मुलांसाठी त्यांनी संप्रदायाचं शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण तसेच भगवद्गीता याचं ज्ञान देण्यासाठी एक संप्रदायाचा वर्ग सुरू केलेला आहे आणि त्यासाठी भरपूर मुले त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडत आहेत. त्याचबरोबर नवयुवक किंवा तरुण या तरुणांसाठी गुरुवार संध्याकाळी साधारण 6 ते 8 या दरम्यान त्यांची सेवा असते आणि ती मोफत सुविधा आहे. आपल्याला चांगले विचार किंवा आपल्याला संस्कारी मुलं घडवायची असतील तर कृपया आपणा सर्वांना विनंती की आपल्याला जवळपास दर रविवारी सुट्टी असते. जर महाराजांच्या या बाल संस्कार वर्गाला जर जाता आलं तर कृपया आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर या काम करत असतानाच मृदुंगाचं त्यांनी शिक्षण ज्या महाराजांकडे गुरुवर्यांकडे घेतलं असे गुरुवर्य मावळभूषण, मुळशीभूषण पुणे जिल्ह्यात ज्यांचं नाव घेतलं जातं असे त्यांचे आणि माझेही गुरुवर्य हरिभक्तपरायण संतोष महाराज घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मृदुंगाचं शिक्षण पूर्ण केलं. तसेच आता जे कीर्तन जे करतायत कीर्तन ते स्वतः करतातच परंतु त्याच्याही पेक्षा जास्त ज्ञान वेद उपनिषदे यांचं सखोल ज्ञान यावं यासाठी ते आता वाणीभूषण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे कीर्तनकार जगन्नाथ महाराज पाटील ठाणे भिवंडी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वारकरी भूषण असणारे प्रमोद महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ते कीर्तनकार म्हणून कार्य करत आहेत. अशा या महान आणि ज्यांचं कार्य चाललंय असं मंत्रमुग्ध करणारा निरूपण करणारे असे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू हरिभक्तपरायण संदीपान महाराज शिंदे यांचा परिचय करून देताना मला मनस्वी आनंद होत आहे आणि त्यांचं निरूपण आपण सर्वजण अगदी शांत बसून ऐकाल ही विनंती. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. या ठिकाणी विद्या प्रसारिणी सभा या सभेचे विद्यमान विश्वस्त त्याचबरोबर शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री बापूराव तारे सर यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. तारे सरांचं कार्यक्रमामध्ये मनस्वी अभिनंदन. हार्दिक तारे सरांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. शाळेचे माजी मुख्याध्यापक यांचं या ठिकाणी स्वागत होतं. यानंतर विद्यार्थ्यांचं 12व्या अध्यायाचं पठण होईल. सर्व विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी पठण करणार आहेत त्यांनी आपल्यासमोर वही व्हायचे आहे.
आपण 12वा अध्याय पठणाला सुरुवात करणार आहोत. मी सुरुवात करतो, सगळ्यांनी सामूहिक बोलायचं आहे. ओम श्री परमात्मने नमः. सर्वांनी मोठ्या आवाजात बोलायचं. श्री भगवान उवाच मय्यानिष्यमनोरेमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरं निर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र चिन्त्यं च ऊर्ध्वस्तमचलं ध्रुवम् संयम्येन्द्रिये ग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिर्वाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्तः उपासते तेषामहं समुद्धरता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय. निवसिष्यसि मय्येव अतर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. अभ्यासयोगेन तप्तो मानिशातुं धनञ्जय. अभ्यास्यप्यसमर्थोऽसि मत्कर्मो परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं अवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मध्योगमाश्रितः. सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु निरतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानाभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागं त्यागच्छान्तिरनन्तरम्. अचेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी. सन्तुष्टः सततं योगी यथात्मा निश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्न विद्यते लोको लोकान् न विद्यते च. हर्षामर्षभयोद्वेगैः मुक्तो यस्मै प्रियः. अनपेक्षः सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः. सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न हृष्यति न दृष्टि न शोचति न काङ्क्षति. शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. शीतोष्णसुखदुःखेषु समसंवर्जितः. तुल्यं नास्तिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्. अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमानो प्रियो नरः. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते. श्रद्धामतु परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः. ओम तत्सत्. श्री
श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। धन्यवाद। यानंतर इयत्ता 5वीचा विद्यार्थी आणि इयत्ता 6वी सर्वेश आणि श्रेयस आगासे हे 2 विद्यार्थी 5वा अध्याय त्यांचा कंठस्थ आहे, ते बोलून दाखवतील.
ब्रह्मनिष्ठितः। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे नाम कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः। खूप छान. यानंतर तुम्ही ज्यांचं निरूपण त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी हजूर आहात ते आदरणीय हरिभक्तीपरायण संदीपान महाराज शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. हॅलो. हॅलो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा प्रल्हाद लो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आसू पुरवावी. आदरणीय व्यासपीठ, आपल्या विद्यालयाचे प्रमुख आचार्य श्री पुरंदरे सर आणि त्यांच्या बरोबर उपस्थित असलेले व्यासपीठावरील सगळे मान्यवर, मी ज्या शिक्षण संस्थेशी संबंधित आहे, ज्या संस्थेत मी शिकलो, त्या संस्थेचे पदाधिकारी आदरणीय तारे सर. तर आज तारे सरांना मी पहिल्यांदाच पाहतोय, भेटतोय. सरांनी आपलं स्वागत केलं, त्यावेळेस खरं तर भेट झाली. दोन्ही संस्था एकच आहे, विद्या विनय सभा. बरोबर, मी माझे शब्द थोडे मागे घेतो. विद्या प्रसारणीच्या ऐवजी विद्या विनय सभा, अशा दोन्ही सभा विद्येच्याच आहेत. दोन्ही संस्थांचे मला संबंध आहेत. आणि सगळ्या शिक्षक वृंदांना नमन करून सगळ्या विद्यार्थी मित्रांना समोर पाहताना आनंद वाटतोय. आमच्या वारकरी परंपरेप्रमाणे सगळ्यांना नमन करून मी खरं तर बोलतो. प्रस्तावनेत बरीच काही माहिती माझ्याबद्दल मावकर सरांनी दिली, पण इतका काही मी मोठा नाहीये. तो त्यांच्या मित्रत्वाचा एक भावातिरेक आपल्या समोर त्यांनी प्रकट केला. पण मीही आपल्यासारखा एक विद्यार्थी आहे. आणि विद्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपला हा सगळा सेशन संपल्यानंतर आपण जाताना शेवटच्या द्वारावर जर सुविचार वाचला तर विद्येबद्दल बोलण्याचं माझ्यासारख्या सामान्य माणसानं थोडा अगोदरपणा ठरेल. कारण विद्या ही अमर्याद आहे, आपल्याला जाताना वाचायला मिळेल. आपल्या शाळेचं फार मोठं कौतुक आहे की आपण प्रत्येक खोलीत नाही तर प्रत्येक खिडकीवरती आणि प्रत्येक दारावरती, द्वारावरती जिथून प्रवेश येतोय किंवा त्याच्यातून आपण बाहेर जातोय त्या ठिकाणी आपण सुविचार लिहिलेत सर, की जे जीवनाला फार मार्गदर्शक आहेत, उद्बोधक आहेत. आणि त्या एखाद्या विचारानं कुणाच्या आयुष्यात काय कलाटणी मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रथमतः तर मी आपल्या सगळ्यांचं अभिवादन करून या ठिकाणी मला जे काही 15-20 मिनिटं दिलेली आहेत
आपल्याशी हितगुज साधण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय चावडे सर आणि मावकर सरांच्या या संपर्कातून इथं हा येण्याचा योग आहे. आज आपण गीता जयंती साजरी करतो आहे, नाही का? तर गीता हे काही कोणा मुलीचं नाव नाही आहे, आपल्या वर्गातली, गावातली, शाळेतली गीता असं काही नाही. गीता हे नाव जे पडलं ते गायन केलेलं आहे म्हणून त्याला धडा पण म्हणता आला असतं, पण त्याला भगवद्गीता म्हटलं गेलं. कारण का? भगवद्गीता भगवंतानं गायलेली आहे. आता फार मी तत्वज्ञानात जाणार नाही की मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ही भगवद्गीतेची जयंती तिथी आहे. आजच्या तिथीपासून कुरुक्षेत्रावरती युद्धाला प्रारंभ झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि युद्धाच्या प्रसंगात गीता प्रसवली आहे. प्रसवली म्हणजे प्रकट झाली आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत? मी बोललेलं समजताय? तसं मला काही विषय दिला नाही की काय बोलायचं आहे, पण मी माझ्या मनानं या ठिकाणी मला असं वाटतंय, विद्यार्थी दशेत श्रीमद भगवद्गीतेची काय आवश्यकता या एका मुद्द्यावर आपण हा 15 मिनिटाचा संवाद साधणार आहोत. प्रथमतः ज्यांनी गीतेचं पठण केलं मगाशी सगळ्या विद्यार्थ्यांनी, आणि नंतर 5वा अध्याय ज्यांनी म्हटला आगाशे बंधू, मला तर क्रिकेटची मॅच चालू झाल्यासारखंच वाटलं. क्रिकेटमध्ये दोघे भाऊ असतात ना कधी कधी. आपल्या भारतीय टीम मध्ये पण 2 भाऊ होते मला वाटते, इरफान पठाण आणि दुसरं कोण, युनिस पठाण, दोघे जण भाऊ होते, जोरदार बॅटिंग करायचे. अजून कोण होते? पंड्या बंधू कोण होते, त्यांनी तर वर्ल्ड कपच गाजवला. तसं आगाशे बंधूंनी आजची भगवद्गीता गाजवली, त्याबद्दल त्यांचं कौतुक टाळ्या वाजून केलं पाहिजे. तर भगवद्गीतेची जयंती आपण साजरी करतोय. अनेक महात्म्यांनी या भगवद्गीतेचं महत्व वर्णन केलेलं आहे. जो विषय निवडला की विद्यार्थी दशेत श्रीमद भगवद्गीतेची काय आवश्यकता. तसं पाहायला गेलं तर गीतेकडे एका धार्मिक अंगानं पाहिलं जातं, पण मला असं वाटतं बरं कसं अवश्य आपलं खासगीमध्ये बोलणं झालंच, पण भगवद्गीतेकडे धार्मिक ग्रंथ पाहण्यापेक्षा एक आध्यात्मिक ग्रंथ किंवा एक तात्विक ग्रंथ म्हणून जर पाहिलं तर आपल्या जीवनात निश्चित कल्याण होईल आणि लवकरात लवकर होईल. जितकी धार्मिक अंगानं त्याला अभ्यासण्याकरता अडचणी आहेत तितक्या अडचणी तात्विक अंगानं नाही. आमच्या गुरुजींचं एक फार चांगलं वाक्य आहे. ते म्हणतात गीता ही शाळेत शिकवण्याची गरज आहे. गीता हा इतका महान ग्रंथ आहे की तो शाळेत शिकवला गेला पाहिजे, पण दुर्भाग्याने आम्ही तो कोर्टात ठेवलाय. कोर्टात ठेवण्याची काही गरज नाही. जर तो शाळेत शिकवला तर कोर्टात ठेवण्याची गरज नाही. ते म्हणायचे कोर्टात ठेवण्याची गरज नाही, कोर्टच ठेवण्याची गरज नाही. इतका महान ग्रंथ आहे तो. परदेशातल्या विद्यालयांनी तिला स्वीकारली. परदेशातल्या विद्यालयांच्या पाठ्यक्रमामध्ये फ्रान्स, रशिया सारख्या देशामध्ये पाठ्यक्रमामध्ये ही भगवद्गीता शिकवली जाते. काय आहे ही भगवद्गीता? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर तिचं वर्णन करतात. ऐकताय ना तुम्ही? हे गीता नाम विख्यात सर्व मानवांचे मथित आत्मा ज्याने हस्तगत रत्न होय. याची महती गीतेची एका उभीमध्ये ज्याला घागरमे सागर असं म्हटलं जातं. समुद्राला एका घागरीमध्ये बसवायची लकब कुणामध्ये असेल तर ज्ञानोबरायांमध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तिचं वर्णन केलं. काय म्हणतात की गीता जी आहे ती सर्व वाङ्मयाचं मथित आहे. मंथन केल्यानंतर लोणी जे निघतं ते लोणी ते सार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, म्हणजे गीता आहे. काय प्राप्त होईल या गीतेनं? आत्मा ज्याने हस्तगत रत्न होय, ज्यानं आपल्याला आपली प्राप्ती होईल, आपलं स्वरूप कळेल, स्वतःची ओळख होईल. मी थोडं तात्विक बोलतोय सुरुवातीला. इतकी महती
गीतेची वर्णन केलेली आहे. आपण सगळे विद्यार्थी दशेत आहात. बऱ्याच जणांनी ती गीता वाचली असेल. सगळे गुरुजन वर्ग इथे आहे. पण मला सांगायला आवडेल, आपण गीतेचं बारकाईने निरीक्षण जर केलं तर गीतेचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक 2 शब्दांमध्ये येतो. गीतेची सुरुवात कुठल्या श्लोकाने झालं कोणी सांगू शकेल का? धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवश्चैव किम कुर्वत संजय. ध नावानं त्याचं ध अक्षरानं गीतेची सुरुवात आहे. आणि शेवटचा श्लोक जर पाहायला गेलो आपण तर शेवटचा श्लोक कुठला आहे? यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. असा शेवटचा श्लोक आहे. पहिला श्लोक ध अक्षराने सुरुवात झाला आणि शेवटचा श्लोक ऋम मवरती रकारा त्या अक्षराने समाप्त झाला. पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षर जर जोडलं तर धर्म नाव प्रकट होतो. अख्ख्या भगवद्गीतेमध्ये धर्माचं प्रतिपादन केलेलं आहे. आता हा धर्म म्हणजे काय? अगदी सामान्य बोलतो आपल्या समोर. धर्म म्हणजे आपलं कर्तव्य. ज्या भूमिकेत आपण असतो ती भूमिका म्हणजे आपला धर्म आहे. आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात. विद्यार्थी हा तुमचा धर्म आहे. त्या विद्यार्थी दशेमध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कशा रीतीने आपलं आचरण असलं पाहिजे याचं दिग्दर्शन अत्यंत सूक्ष्मपणे जर कोणाला अभ्यासायचं असेल तर ते सगळं गीतेमध्ये येतं. आता सगळे 700 श्लोक काय माझे इतके पाठ नाही आणि तितकी माझी काही बुद्धिमत्ता पण नाही. पण मी आपण 12वा अध्याय पठन केलाय. त्यातला एका मुद्द्याला पकडून आपल्या समोर विद्यार्थी दशेमध्ये भगवद्गीतेची काय आवश्यकता आहे त्याच्या संबंधाने बोलू इच्छितो. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो. अथ चित्तम समाधातुम काय बोल पुढे न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छातुम धनंजय. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एका टप्प्यावर एका योगाचं दिग्दर्शन करत असताना इथपर्यंत म्हणतात की अर्जुना तुला हे जमत नाही ना मग हे कर, हे नाही ना मग हे कर, असे ऑप्शन ओपन करतात आणि येथे येतात आणि सांगतात की तुला काहीच जमत नाही का? अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छातुम धनंजय. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे. यया आटा प्रहारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझाय. या 8 प्रहारांपैकी मोटकं निमिष माझ्यासाठी दे, प्रयत्नासाठी दे, एक क्षणभर तू माझ्यासाठी दे. त्या अभ्यास योगानं काय होईल? अथ चित्तम समाधातुम. तुझं चित्त मला देता येत नाही तर एक क्षणभर मला दे. त्या अभ्यास योगानं वारंवार केलेल्या गोष्टीनं तुला तुझ्या यशाची प्राप्ती होईल अशा आशयानं त्याचं चिंतन आहे. आपल्या जीवनात अभ्यास योग असणं हे अत्यंत गरजेचं आहे. भगवद्गीता आम्हाला ते शिकवते. पठनानंतर तिचं आचरण करणं अत्यंत आवश्यक आहे. वपू काळेचं एक फार सुंदर वाक्य आहे. वसंत पुरुषोत्तम काळे फार मोठे लेखक आहेत. ते म्हणतात भगवद्गीता हा जगण्याचा ग्रंथ आहे. मग तो कधी वाचला पाहिजे? समजतंय का तुम्हाला? भगवद्गीता हा जगण्याचा ग्रंथ आहे. मग तो कधी वाचला पाहिजे? जोपर्यंत जीवन शिल्लक आहे तोपर्यंतच. आता विद्यार्थी दशेमध्येच त्याचं आपण वाचन केलं पाहिजे. त्याला तात्विकरित्या समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनात त्याचा आचार विचार प्रकटपणे केला पाहिजे. ही आपली फार मोठी चांगली संकल्पना आहे की आपण शाळेमध्ये भगवद्गीता शिकवत आहात, विद्यार्थ्यांकडून पठन करून घेत आहात. जेव्हा ते त्यांच्या एका वयाच्या अशा टप्प्यात येतील जिथे त्यांना अर्थ समजेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती गीता प्रकट होईल. शब्दांना तसा अर्थ नसतो. शब्द तसे मृत असतात पण ते शब्द जगल्यानंतर जिवंत होतात. म्हणून गीतेचं तत्वज्ञान जोपर्यंत आपण जगत नाही तोपर्यंत ते बंदिस्त आहे. ते जगण्याकरता हा सगळा पंक्ती प्रपंच आहे.
अनेक चरित्र आपण पाहतो क्रांतिकारकांची, संतांची, की ज्यांनी गीता प्रत्यक्ष जगली. इकडे लक्ष द्या, गोष्ट सांगणार आहे, समजेल की गीता आम्हाला काय संदेश देते. बघा, संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पित मनोबुद्धिर यो मद भक्तः मे प्रिया. गीतेचा संदेश देवाला आवडणाऱ्या भक्ताची लक्षण भगवंतानं 12व्या अध्यायात सांगितली. 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत 7 श्लोकामध्ये देवाला आवडणाऱ्या भक्ताचे गुण वर्णन केलेलं आहे. असं म्हणूया आपण सात्विक गुण की जे आपल्या अंगी यायला पाहिजे. गीता का वाचायचे, काय करायचे त्याच्यातून समजेल. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. दृढनिश्चयी असं एक 2-3 मुद्द्याला मी स्पर्श करेल. विद्यार्थी दशेमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आणि दृढनिश्चय असणं गरजेचं आहे. सततम योगी जेव्हा म्हटलं, सतत संतुष्ट आहे तो. परंतु आमच्या गुरुजींचं वाक्य आहे, म्हणजे ज्ञानाच्या प्रांतात सदैव असंतुष्ट असलं पाहिजे माणसाला. ज्ञान ग्रहणामध्ये सदैव असंतुष्ट असलं पाहिजे. नाहीतर ज्ञानप्राप्तीमध्ये, अभ्यासामध्ये बाबा आज कारण आपल्याला ग्रहपाठ दिलाय, एक पान शुद्ध लेखन घेऊन आणा, एक पान झालं म्हणून वही मिटून ठेवली, झालं संतुष्ट झाला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या विद्यार्थ्यांनी 4-4 पानं लिहिलेली आहेत. त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण किती अल्पसंतुष्टी आहोत. विद्यार्थी दशेमध्ये आघाशासारखं, म्हणजे आताच्या आघाशी बंधू तसं नाही, आघाशी हावरटपणाने अभ्यास केला पाहिजे, पण त्यातली तात्विक मूल्य आपल्या लक्षात आली पाहिजे. स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री, त्यांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर ही गीता जगलेली माणसं आहेत. एक छोटीशी गोष्ट आहे त्यांच्या चरित्रातली, किती दृढ निश्चय आहेत, आपल्या तत्वाशी किती दृढ निश्चय आहेत ते. झाली असा एकदा लाल बहादूर शास्त्री त्यांच्या घरी बसले होते, कार्यालयात बसले होते. काही माणसं भेटायला आली त्यांना. आता पूर्वीच्या काळी सगळीकडे काही अशी लाईटची फार व्यवस्था नव्हती, समय लावल्या असायच्या. काही मंडळी भेटायला आली की यायच्या अगोदर त्यांचा जो पिऊन आहे तो बाहेरच्या व्यक्तींना विचारायचा की कुठल्या कामासाठी आलेले आहात. ते जर म्हटले की आम्ही आमच्या खासगी कामासाठी आलो आहे, मग त्यांना ते आतमध्ये सोडायचे. ते आले की मग लाल बहादूर शास्त्री काय करायचे, इकडे लक्ष द्या, 2 समय त्यांच्या समोर अशा ठेवलेल्या आहेत. मग त्यातली एक समय विझवायचे आणि एक पेटवायचे. दुसरं कोणी भेटायला आले, त्यांना विचारलं की काय बरं आज काय काम शास्त्रीजींकडे, कुठल्या कामानिमित्त आले, ते सांगायचे आम्ही सरकारी कामासाठी आलेलो आहोत, आम्हाला त्यांना भेटायचं. मग तो पिऊन त्यांच्याकडे निरोप घेऊन जायचा आणि ते गेल्यानंतर मग ते यायच्या दरम्यानच ते काय करायचे, दुसरी एक समय विझवायची आणि दुसरीच लावायची. बऱ्याच वेळेला असं झालं, 2-3 वेळा ती माणसं एकदा गेली होती. त्यांनी पाहिलं शास्त्रीजींचा हा उपक्रम काय, म्हणे घरचं काम सांगितलं की उजवी समय चालू ठेवतात आणि सरकारी काम सांगितलं का उजवी विजवतात नाही लावतात. त्यांनी विचारलं हे असं काय करताय तुम्ही, समय तर सारखंच आहे, हे डावी उजवी काय प्रकार आहे. इकडे लक्ष द्या, ही भगवद्गीता आपल्या तत्वाशी किती दृढ निश्चय आहेत. ते म्हणतात काय नाही, या दोन्ही समयीमध्ये जळणारं तेल सारखंच आहे, समय सारखीच आहे, वाट पण सारखीच आहे, पण त्यात जे पडणारं तेल आहे त्याच्या मागे येणारा पैसा मात्र वेगळा. म्हणजे जेव्हा तुम्ही खासगी कामासाठी येता तेव्हा मी माझ्या पगारातून आणलेलं तेल त्यात टाकलेलं असतं, ती समय लावतो. आणि जेव्हा सरकारी कामासाठी येता तेव्हा मी सरकारी पैशातून आलेलं तेल त्यात टाकतो, ती समय लावतो. समजतंय तुम्हाला? हा किती मोठा दृढ निश्चय आहे की माझ्या खाजगी कामासाठी मला सरकारचा एक पैसा पण नको आणि माझ्या सरकारच्या कामासाठी मी माझ्या खिशात नका देऊ. हा एक चांगला गुण आपल्याला घेण्यासारखा आहे. एक किस्सा अजून घेऊन त्यांच्या जीवनात. त्यांना पगार किती होता माहिती तुम्हाला? 50 रुपये पगार होता त्या काळात.
50 रुपये होते. त्यांचा एक मित्र जवळ त्यांच्याकडे आला, म्हणजे तुम्ही पंतप्रधान आहात, मला पैशाची फार गरज आहे, मला तुम्ही थोडीशी मदत करा. ते म्हणले माझ्याकडे काही पैसे नाही बाबा, तुझा. ही बातमी त्यांच्या पत्नीनं ऐकली. अहो द्या की त्यांना थोडेसे पैसे द्या. अरे म्हणले माझ्याकडे पैसेच नाहीये. म्हणजे ठीक आहे, माझ्याकडे आहे, मी उसने ठेवले, घरात राखून ठेवले, ते तुम्हाला देते. त्याने ते पैसे दिले, त्यांच्या मित्राला त्यांनी दिले आणि त्याने सांगितलं की आता तुला पैसे दिलेत, मला अजून 2 महिन्यांनी परत माघारी पाहिजे. झालं, ते निघून गेला. आता शास्त्री त्यांच्या पत्नीकडे आले, म्हणाले काय ग, माझ्याकडे पैसे घेऊन तुझ्याकडे कसे काय? ते म्हणते काही नाही, तुम्ही दर महिन्याला 50 रुपये माझ्याकडे देता, अख्खाच्या अख्खा पगार द्यायचे थोडे द्यायचे. म्हणे मग म्हणे काही नाही, त्यातले 10 रुपये मी वाचवायचे आणि 40 रुपये कुटुंब चालवायचे. म्हणजे असं वा वा वा, छान छान. त्याचं कौतुक केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं स्नान वगैरे झाल्यानंतर पत्र लिहायला बसले. पूर्वीच्या काळी पत्र होती, आता सारखी SMS सुविधा नव्हती. पत्र लिहायला घेतलं आणि त्याच्यावर लिहिलं सर त्यांनी, विनंती विशेष, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष जाऊन लिहिलं आणि सांगितलं की माननीय महोदय, जे कोणी सचिव असतील, अधिकारी असतील सरकारी, की माझा पगार पुढच्या महिन्यापासून 40 रुपये करण्यात यावा. आणि ते बायकोने म्हटलं म्हणे काय झालंय, असं काय करताय? ते म्हणते मला काल समजलं, शास्त्रीजी म्हणतात मला काल समजलं की आपलं कुटुंब 40 रुपयामध्ये चालतं, 50 रुपयाची काय गरज? दृढ निश्चयाने सांगतोय. या सगळ्या चरित्रातून आपल्याला भगवद्गीता प्रदर्शित होते. तात्विक बोलण्यासारखं खूप आहे माझ्याकडे, पण तुम्हाला समजावून मी दृष्टांतात बोलतो. दृढ निश्चय असलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. डॉक्टर अब्दुल कलामांचं अग्निपंख नावाचं एक चरित्र, छोटंसं चरित्र आहे, आपल्या ग्रंथालयात असेल आणि काही विद्यार्थ्यांनी ते वाचलं पण असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी वाचलं नसेल ते उद्यापासून शाळेतल्या ग्रंथालयाकडे नंबर लावतील अशी माझी अपेक्षा आहे. वाचन हे जीवनातलं फार महत्वाचं साधन आहे. वाचाल तर वाचाल, वाचलं पाहिजे, तुम्ही खूप वाचलं पाहिजे. आमच्या गुरुजींचं एक वाक्य सांगू तुम्हाला, ऐकायचंय? ते म्हणायचे खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. बोल पुढचा, खूप वाचलं पाहिजे, थोडं सांगितलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. आजूबाजूला इतकं सगळं सार संग्रहित लिहिलं आहे. स्वामी विवेकानंदांची वाक्य खूप आहेत. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोध, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. ही भगवद्गीता नाही तर काय आहे? आपल्या जीवनात दृढ निश्चय आला पाहिजे, अभ्यास योग आला पाहिजे. डॉक्टर अब्दुल कलामांचं फार सुंदर वाक्य आहे. मला वाटते पहिल्या पानावरतीच कदाचित ते लिहिलेलं असावं. आता मला फारसं इंग्रजी येत नाही बरं का, इंग्रजीचे शिक्षक आणि सगळे विद्यार्थी असेल तर मला क्षमा करा, पण ते वाक्य फार सुंदर आहे अब्दुल कलामांचं. ते म्हणतात, यू कॅन नॉट चेंज युअर फ्युचर बट यू कॅन चेंज युअर हॅबिट्स अँड शुअरली युअर हॅबिट्स विल चेंज युअर फ्युचर. तुम्ही तुमचं भविष्य नाही बदलू शकत, पण तुम्ही तुमच्या सवयी मात्र निश्चित बदलू शकता. आणि तुमच्या सवयी बदलल्या की निश्चितपणे तुमचं भविष्य हे बदललेलं असतं. भगवद्गीता आम्हाला हा संदेश देते. अभ्यास योगेन ततो मामिं शाक्तुं धनंजय. अभ्यास योगाने आपण आपल्या ध्येय प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. भगवद्गीतेची विद्यार्थी देशाची आवश्यकता आहे. खूप बोलण्यासारखं आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेतून खूप बोलण्यासारखं आहे, पण मी माझ्या शब्दांना थोडी आवड घालते, त्यामुळे सीमित वेळ माझ्याकडे आहे. अगा अभ्यास योगू म्हणजे तो हा एक जाणीजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. अभ्यास योग जीवनातला असा आहे की त्या अभ्यासानं कशाची प्राप्ती होणार नाही असं शक्यच नाही. पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके. अभ्यास योगानं आपण नेहमी एक म्हण म्हणतो ना, प्रयत्नांती काय वडापाव परमेश्वर. मला थोडा अनुभव होते सर बोलण्याचा. प्रयत्नांनीच आज मी तुमच्या समोर बोलण्याकरता उभा आहे. मी आत्मकरुणी सांगणार नाही आणि त्याचं मला काही कारणही सांगायचं नाहीये, पण मी सरांना मागाशी बोललो की व्याख्यानामध्ये मी कदाचित 1-2 मिनिटं माझ्यासाठी मी घेईन. या शाळेचा माझा तसा ऋणानुबंध आहे.
10वीला असताना इथे माझा नंबर होता परीक्षेचा, तो भाग तर निराळाच आहे. पण या शाळेत मी काम पण केलेलं आहे. 10वीची परीक्षा सुटल्यानंतर मधला काळ काय करणार, सुट्ट्यांचा, घरची हलाखीची परिस्थिती, पुढे 11वी 12वीला ऍडमिशन घ्यायचंय, पैसे कुठून आणणार, मग कोणाच्या हाताखाली काम करायला जायचं, बेगारी काम करायला, हेल्परचं काम करायला. कदाचित आपण परिचित असाल, आपल्या शाळेचं मेंटेनन्स मधलं इलेक्ट्रिकचं काम जे करायचे ते भानुसरे, दत्तात्रय भानुसरे, ते आमचे मामा. मी असं अगदी किरकोळ याच्यासारखा 10वीच्या वेळेस त्यांच्याबरोबर जायचो कामाला. 30-40 रुपये मिळायचे रोजचे, ते साचवायचं. या शाळेमध्ये आता कुठल्या नेमक्या खोल्या मला आठवत नाही, पण त्या खोल्यांमधलं लाईटीचं काम मी केलेलं आहे. तोडफोड करायला असायचं, कचरा उचलायचा, बाहेर काढून द्यायचं, वायरे आणायच्या, पाईप द्यायची, हे नाही केलं काम करायचं. मी सांगायला हे लागलोय, अभ्यास योगानं आपण आपल्या जीवनात ती स्थिती प्राप्त करू शकतो जी आपण दुसऱ्यांकडे पाहून आपल्याला हवीशी वाटते. लहानपणापासून मला खूप वाटायचं की मला बोलायला जमलं पाहिजे, मला समाजासमोर बोलता यायला पाहिजे. आणि मी हा माऊलीचा प्रसाद मानतो की त्या प्रयत्नांशी मी प्रामाणिक राहिलो आणि आज आपल्यासारख्या व्यक्तीने मला या ठिकाणी बोलण्याकरता बोलवलं. ही शाळेची ऋणानुबंध आहे. मी ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेची सांगितलेली महती सांगतोय, विद्यार्थी देशामध्ये अभ्यास योगाचं महत्व. पण अभ्यासाचे निबळे एकाग्रती अंतराळे, अभ्यास योगानं आकाशात पण उडता येतं. आता उडतो की नाही माणूस आकाशामध्ये? विमान आहे, रॉकेट आहे, पॅराशूट आहे, हे काय आहे? प्रयत्नाने तर साध्य झालंय यंत्राचं सहाय्य घेऊन. सर्कस पाहिजे का सर्कस? प्रत्यक्षात जरी नसले बघितले तरी युट्यूबला तर बघितलेच असेल. सर्कस मध्ये वाघ असतो, सिंह, हत्ती, बाकी सगळे प्राणी असतात. पिंजऱ्यामध्ये असतात, अर्थात मोकळे सोडल्यानंतर तुम्ही काही तिथे थांबणार नाही. पण त्या हत्तीला एका चेंडूवर उभं राहताना तुम्ही पाहिलंय, एका वाघाला आगीच्या रिंग मधून उडी मारताना पाहिलंय, सापाला त्या जादूगारांना आपल्या गळ्यात फिरवताना पाहिलंय. हे सगळं झालं कशामुळे? हिंस्र असलेले पशु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रयत्नानं आपण त्यांना आपलंसं करू शकतो. पण अभ्यासाचे निबळे एकाग्रती अंतराळे, व्याघ्र सर्व प्रांगळे केली एके. तुकाराम महाराजांचा एक फार प्रसिद्ध अभंग आहे, तुम्ही आपल्या समोर ठेवतो आणि माझ्या त्या बोलण्याला मी थांबवणार आहे. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, नवे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाटत उशिवणी, दोरे चिरा कापे पडिला काचणी, अभ्यासे शेवणी विष पडे, तुका म्हणे कैसा बैसण्याचे ठाव, जठरी बाळावा एकाएकी. अभ्यास योगानं आपल्या जीवनात काय प्राप्त होऊ शकतं ते तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर महाराज म्हणतात, आपण बऱ्याच वेळा पाहतो रानावनामध्ये काळा ठिक्कर दगड असतो, पाणी नाही, काही नाही, काही नाही, तरी पण एखादं रोपटं तिथं उमटलेलं असतं, बहुतांशी पिंपळाचं. ब्रेकर लावला तरी फुटत नाही, इतकं कडक कडक असलेला तो डोंगराळ दगड, ते झाड त्याच्यामध्ये जगतं कसं? ते मूळ जे आहे ते त्या दगडामध्ये जातं कसं? कधी परीक्षण केलंय? कधी झाड तुम्ही उलटून पाहिल्यानंतर त्याचं मूळ किती कडक असतं ना, झाडाचं कडक असतं, लोखंडासारखं. मग अगदी नाजूक असतं, नुसतं नख लागलं तरी तुटेल. पण असं असलेलं ओलं मूळ खडकाचं अंग भेदून त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करतं. कारण काय? कारण ते मूळ रोज थोडं 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 आपल्याला आपल्या जीवनात थोडा थोडा अभ्यास करायचा आहे, एकदम नाही. त्या अभ्यासानं आपण आपल्या जीवनातल्या कलागुणांना विकसित करू शकतो, आपल्या गुणांना विकसित करू शकतो आणि आपलं जीवन एक सुंदर बनवू शकतो. खूप आहेत, खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. मी शेवटचं सांगून जाईल. मी सकाळी बरं का भोगे मॅडम माझ्याशी आपला परिचय झाला, बाळ आहे लहान, पहिली असेल, कुठून काय मिळेल सांगता येत नाही. मी सकाळी असं चिंतन करत होते की बाबा आज विद्यार्थ्यांच्या समोर जायचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला तात्विक ज्येष्ठ मंडळी समोर असतात, काही तात्विक तत्वज्ञानाचं परंपरेचं काही बोलता येतं कठीण भाषेमध्ये, पण विद्यार्थ्यांसमोर काय बोलणार? त्यांच्या भाषेत तर समजलं पाहिजे. बाळ अंथरुणातच होतं आणि मी त्याला ते चाच पडत होतो, जरा गुणगुणत होतं. म्हणले बाबा काय करता?
म्हटलं काय नाही, अरे म्हणलं मला शाळेत जायचंय आज. म्हटलं तुमची कुठली शाळा, तुम्ही पण शाळेत जाता? म्हटलं नाही, मला बोलायला जायचंय. मग काय बोलणार आहे तुम्ही? म्हटलं गीता सांगणार आहे. बरं, मग म्हटलं तुला एखादी गोष्ट आठवते का? कुठली गोष्ट सांगू मी विद्यार्थ्यांना, तुला आठवते का? तो गेला आणि त्यांना त्याचं मराठीचं पुस्तक आणलं, बालभारतीचं पहिलं, आणि पानं चढली. म्हणलं हे सांगा गोष्ट. आता तो काय सांगणार? म्हटलं काहीतरी हा 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 म्हटलं. त्यानं मला दाखवली खरं, पण माऊलीची कृपा अशी की त्यात फार मोठा सिद्धांत दडला की जो आपल्याला माहिती नव्हता. ही भगवद्गीताच सांगते मी, की तिथे खूप श्लोक तुमच्या समोर सांगू शकतो, पण ते सोनारानं कुंडली नळी इकडून तिकडे गेले, वारं होईल म्हणून मी दृष्टांतात बोलतो. त्यानं ते पुस्तक दिलं माझ्यासमोर, आणि माझ्यासमोर त्याची एक छोटंसं बडबड कविता म्हणून आलं की जे आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलंय, ती गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे, पण त्यातला मतितार्थ आता तुम्हाला समजेल इतक्या वयोगटात तुम्ही निश्चित आलेला आहात. इकडे लक्ष द्या. आपल्या व्याख्या थांबणार आहे. त्याला दिला आणि म्हटला, मी वाचायला घेतलं आणि तोच म्हणायला लागला, एक होता ससा, एक होता कासव. ससा होता चपळ, कासव होतो हुशार. ससा म्हणतो शर्यत लावू, कासव म्हणाला धावून पाहू. सशाने ठोकली धूम, कासव झाले घामाघूम. आजूबाजूला गवत मस्त, आजूबाजूला गवत मस्त, सशाने केले खाऊन फस्त. कासव चाले हलवीत मान, कासव मान हलवत चालत, कासव चाले हलवीत मान. सशाने घेतली झोपेची ताण, कासवाने जिंकली शर्यत छान, आणि सशाने घातली खाली मान. संपली गोष्ट. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. अभ्यासाच्या योगाने आपण इथपर्यंत जाऊ शकतो. त्या कासवाच्या आणि सशाची गोष्ट सांगते तरी काय आपल्याला? गीताच सांगते, वेगळं काय सांगते? जोरात धावणारा कोण आहे? ससा. आणि अगदी सावकाश धावणारा नंबर कोणाचा यायला पाहिजे? आला कोणाचा? काय कारण? ससा झोपला, त्याने आळशीपणा केला. अजून कोण सांगेल काय? कासवानं त्याचा प्रवास थांबवला नाही, त्याचा सराव थांबवला नाही. तो हळूहळू एक एक पाऊल पुढे चालत राहिला. पण ससा मात्र प्रलोभनांना भुलला. त्याला गाजर, मुळा, गवत सगळं टवटवीत खायला मिळालं, आणि खाऊन त्यानं फस्त केलं. मस्त करून सुस्त झाला. आपल्या जीवनात त्यावेळेस ही बडबड गीत होती, पण ती आता जीवनाचा सिद्धांत आहे. तो भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. कासवाप्रमाणे रोज थोडा थोडा प्रयत्न करणं आपण गरजेचं आहे. ती भगवद्गीता आपल्या जीवनात यावी. आपण नित्यानं अभ्यास योग करावा. आणि अभ्यास म्हणत असताना फक्त पुस्तक वाचणं हा अभ्यास नाहीये. चौकस बुद्धीनं जिथून जिथून आपल्याला काही चांगलं मिळेल ते ग्रहण करण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करा. आपल्या जीवनात अभ्यास योग ठेवा. हीच या भगवद्गीतेच्या निमित्तानं आपल्या समोर शुभेच्छा व्यक्त करेल. खूप बोलण्यासारखं आहे, पण सीमित वेळेमध्ये मला बोलणं अगत्यचं आहे. शेवटी जाताना मी एकच सांगेल, ज्या संस्थेत मी सर शिकलो त्या संस्थेचं ब्रीद वाक्य होतं, उद्धरेत आत्मनात्मानं आत्मानं अवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. स्वतःचा विकास लक्ष द्या. संपला. हा जीवनाचा संदेश आहे. भगवद्गीतेचा मुख्य संदेश आहे. अर्जुनाला सांगतात भगवान, आणि अर्जुनाला म्हणजे आपल्याला सांगतात स्वतःचा विकास हा स्वतःच साधायचा आहे. दुसरं कोणीही आपल्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला उत्कर्षापर्यंत नेणार नाही. क्षेत्र कुठलेही असो, प्रयत्नांशिवाय परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. या गीता जयंतीच्या निमित्तानं आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. खरं तर इतक्या मोठ्याने नाही आहे, पण आपल्या सगळ्यांचं प्रेम, मौगर सर, चावडे सर, आपले आदरणीय प्राचार्य, मुख्याध्यापक सर, सगळे संचालक मंडळ, सगळ्यांच्या कृपाशीर्वादानं खरं तर मी या ठिकाणी उभा आहे. मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानोबाला प्रार्थना करेल आपल्या सगळ्यांना माऊलीनं सद्बुद्धी द्यावी. आपल्या जीवनात आपण अभ्यास योगाचा मार्ग अवलंबून त्या भगवद्गीतेचं तत्व आपण आपल्या प्रत्येक क्षणामध्ये अवलंबावं, इतकंच या ठिकाणी मनोगत व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. एका वारकरी गजरानं आपण खरं तर थांबू.
की जो संतांना आणि सगळ्यांना आवडणारा आहे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. भारत माता की जय. धन्यवाद महाराज. आपण खूप छान मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं की सतत परिश्रम केल्यानं की काय सिद्ध होतं आणि तुमची मुलंही सतत प्रयत्न करतील, अभ्यास करतील आणि भविष्यात पुढे जातील. यानंतर जो कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे आभाराचा कार्यक्रम. मी श्री मांडवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभाराचा हा कार्यक्रम करावा. हॅलो, एक साथ बैठे बैठे सावधान. सर्वप्रथम आपणा सर्वांना गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा जो कार्यक्रम चावडे सरांनी आयोजित केलेला होता, या कार्यक्रमासाठी लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत मावळभूषण संदीपान महाराज शिंदे, वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये गीतेच्या 12व्या अध्यायाच्या मदतीने विद्यार्थ्यांना अतिशय संयमी शांत उदाहरण देऊन त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तर गुरुकुल परिवाराच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. याशिवाय आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि सध्याचे विद्याविनय सभेचे विश्वस्त तारेसर या ठिकाणी वेळात वेळ काढून आले, त्यांचेही आभार. याशिवाय व्यासपीठावरील शाळेचे मुख्याध्यापक श्री खोरंगे सर, वरिष्ठ शिक्षक श्री कुमार गरड सर, श्री सुजित सूर्यवंशी सर यांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे श्री चावडे सर, सहभागी सर्व विद्यार्थी, आगाशे बंधू यांचेही आभार मानतो. तसेच येथे छायाचित्रण करणारे श्री मावकर सर, ज्यांनी संदीपान महाराजांना आमंत्रित करण्याचं काम केलंय, त्यांचा छान असा परिचय करून दिला, त्यांचेही आभार. पाठीमागे बसलेले शाळेचे सर्व शिक्षक वृंद, त्यांचेही मी आभार मानतो. पाठीमागे तास दीड तास शांतपणे आपण महाराजांचं मार्गदर्शन ऐकलं, गीतेचा अध्याय विद्यार्थ्यांनी गायला तोही ऐकला. असे सर्व पाठीमागे बसलेले विद्यार्थी यांचेही मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला आहे. सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी जातील, त्यानंतर खाली गेल्यानंतर मधली सुट्टी होईल जेवणाची.